नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावण योजनेचे लाभार्थी असतील किंवा माझे दिव्यांग बांधव असतील, या सर्वांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट तुमच्यासाठी जाणून घेणं महत्त्वाचं आहे। पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना मागचे अनुदान जमा करण्यात येत आहे। मागच्या अनुदानासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आहे। त्याचबरोबर डीबीटी पोर्टल आज सुरू, तारीख बदलली, तारीख जाहीर, या संदर्भात सुद्धा माहिती असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे, स्किप करायचं नाही। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती असणार आहे, रिक्वेस्ट असणार आहे। प्लीज तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनल, कारण या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे। आपल्या चॅनलची सुरुवात करूया आणि लाभार्थ्यांसाठी जाणून घेऊया सगळ्यात मोठी खुशखबर। तर या ठिकाणी पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आहे। बऱ्याच लाभार्थ्यांना पहा, मार्च पासूनचे अनुदान जमा करण्यात आलेले नव्हते, अशा लाभार्थ्यांना मार्च, एप्रिल, मे आणि जून एकूण 4 हप्त्यांत वितरित केल्या जाण्याची इथं आपल्याला माहिती मिळत आहे। आता हे 4 हप्ते कोणत्या लाभार्थ्यांना, तर ज्या लाभार्थ्यांना मार्चचं पेन्शन जमा झालेलं नव्हतं, मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी जर तुम्ही विधवा महिला भगिनी असाल तर तुम्हाला मार्चचे 1,500, त्यानंतर एप्रिलचे 1,500, त्यानंतर मेचे 1,500 आणि जूनचे सुद्धा 1,500। तर अशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये व जर तुम्ही दिव्यांग बांधव असताल, दिव्यांग बांधवांना जर पेन्शन जमा झालेलं नसेल मार्च महिन्यापासून, तर या ठिकाणी थकीत अनुदान, जे मागच्या 4 महिन्यांचं थकीत अनुदान असणार आहे, ते एकूण 10,000 रुपये, जर 2,500 रुपये हप्त्याप्रमाणे आपण धरलं तर 10,000 रुपये जून महिन्यामध्ये वितरित केले जाणार असल्याची माहिती इथं आता मिळत आहे। परंतु प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जोपर्यंत ही रक्कम जमा होत नाही तोपर्यंत आपण या मुद्द्याला शाश्वती देणं किती गरजेचं आहे किंवा शाश्वती द्यायची की नाही हेही ठरवणं महत्त्वाचं आहे। पहा, आता माहिती तर आलेली आहे की थकीत अनुदान मार्चपासूनचं ज्या लाभार्थ्यांना मिळालेलं नाही, तुम्हाला माहीत असेल मागच्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये दिव्यांग बांधवांना एकूण 3 वेळेस डीबीटी झाली आणि त्यानंतर म्हणजे डीबीटी त्यांच्या खात्यामध्ये झालं आणि पुन्हा जून महिन्याचे सुद्धा पैसे आले, म्हणजे 4 हप्ते त्यांना मिळालेले आहे। ज्या लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता आला नव्हता, एप्रिलचा हप्ता आला नव्हता, मेचा हप्ता आलेला नव्हता, त्या लाभार्थ्यांना 3 वेळेस डीबीटीची प्रोसेस झाली आणि पुन्हा एकदा मे महिन्यामध्येच जून महिन्याचे पैसे सुद्धा आलेले आहेत। यामुळे इतर लाभार्थ्यांना सुद्धा हा नियम लागू होत आहे आणि ही माहिती पहा, आपण विधानसभेमधून येत आहे अशी इथं आपल्याला अपडेट आलेली आहे। तर खूप महत्त्वाची माहिती आहे। थकीत 4 महिन्यांचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झालं तर नक्कीच तुमच्या इतका आनंद मला सुद्धा होणार आहे, कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचं, कोणत्याच लाभार्थ्यांचं, दिव्यांग बांधव असतील किंवा इतर लाभार्थी असतील, त्या कोणत्याच लाभार्थ्यांचं अनुदान हे थांबवायला नाही पाहिजे, कारण योजना खूप महत्त्वाची आहे। या लाभार्थ्यांसाठी हे अनुदान खूप महत्त्वाचं आहे। पहा, आता सद्यस्थितीला तर ही अपडेट आहे। आता राहिला प्रश्न, जून महिना वितरण आणि डीबीटी पोर्टल तारीख, या संदर्भात माहिती पाहूया। तर स्क्रीनवरती पाहू शकता, जी पोर्टलवर तारीख आहे ती तारीख अद्यापपर्यंत अपडेट झालेली आपल्याला पाहण्यास मिळत नाही। याचाच अर्थ पोर्टल अद्यापही सुरू झालेलं नाही। पोर्टल तीच तारीख आपल्याला, जर आता तारीख वाढली तर ती सुद्धा तुम्हाला माहिती जाणून घेण्यास नक्कीच मी व्हिडिओ टाकेल की पोर्टलच्या अपडेटचं काम पुढे ढकलण्यात आलेलं आहे किंवा तारीख वाढलेली आहे। तसं तर होऊ नये, कारण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत्या 30 तारखेच्या आतमध्ये अनुदान जमा होणं खूप गरजेचं आहे। पहा, कारण महिना संपत आलेला आहे तरी लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळालेलं नाही आणि काही लाभार्थ्यांना महिन्याच्या अगोदरच हे अनुदान मिळालेलं आहे। हे मात्र चुकीचं आहे। सर्वांना सोबतच अनुदान मिळायला पाहिजे। जर तुम्ही इतर लाभार्थ्यांना देत असाल तर सर्व लाभार्थ्यांना ते दिलं पाहिजे। अगोदर दिलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण सर्वांना द्यायला पाहिजे, हा माझा म्हणण्याचा उद्देश आहे। पहा, तर डीबीटी पोर्टल संदर्भात
आणखीन अपडेट आलेली नाही. ज्यावेळेस DBT पोर्टल सुरू होईल त्यावेळेस वितरणाची प्रक्रियासुद्धा सुरू होणार आहे. त्यामुळे अजिबात काळजी करायची गरज नाही. सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे की थकीत 4 महिन्यांचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये आता जमा करताना आपल्याला दिसणार आहे. जोपर्यंत अनुदान येत नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टीवर विश्वास बसणं हेही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण आपण पाहिलेलं आहे या अगोदर बरेच निर्णय झालेले आहेत, पण निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवत नाहीत लाभार्थी की जोपर्यंत खात्यामध्ये रक्कम जमा होत नाही. पाहू आता या प्रोसेसला कधी सुरुवात होते आणि कधी प्रत्यक्ष खात्यामध्ये आपले अनुदान जमा होते.